नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहतात 20 डंका। आजच्या बुलेटिनमध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेतील 5 मोठ्या आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील घडामोडी आपण सविस्तर पाहणार आहोत। स्मार्टफोन उत्पादनात भारताची जागतिक झेप, डिजिटल पेमेंट क्षेत्रात संभाव्य मोठी एंट्री, बँकिंग क्षेत्राला हादरवणारे डेटा लीक प्रकरण, मौल्यवान धातूच्या दरातील चढ उतार आणि शेअर बाजारातील दिवसभरातील हालचाली। चला तर मग सुरुवात करूया भारताच्या स्मार्टफोन क्रांतीपासून। भारत सध्या स्मार्टफोन वापरणारा देश राहिलेला नाही, तर जगाला स्मार्टफोन पुरवणारा एक मोठा उत्पादन हब बनला आहे। काही वर्षांपूर्वी आपण परदेशातून मोठ्या प्रमाणात फोन आयात करत होतो। मेड इन चायना हा शिक्का असलेला फोन जवळपास सगळ्यांकडेच होता, पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे। भारतात तयार होणारे स्मार्टफोन थेट अमेरिका, युरोप आणि इतर देशांमध्ये निर्यात होत आहे आणि या बदलांमागे असलेले आकडे खरोखरच थक्क करणारे आहे। 2024-2025 या आर्थिक वर्षात भारतातून तब्बल 30 अब्ज डॉलर्स म्हणजेच अंदाजे 2.5 लाख कोटी रुपयांचे स्मार्टफोन निर्यात झाले आहेत। फक्त 4 ते 5 वर्षापूर्वी ही निर्यात अवघ्या 5 ते 6 अब्ज डॉलर्स पर्यंत होती, म्हणजेच काही वर्षात जवळपास 5 पट वाढ झाली आहे। उत्पादन क्षेत्रात भारताने घेतलेली ही झेप ऐतिहासिक मानली जात आहे। मेक इन इंडिया आणि उत्पादनाशी जोडलेले प्रोत्साहन योजनामुळे अनेक जागतिक कंपन्यांनी भारतात आपले कारखाने उभारले, उत्पादन वाढवले आणि भारताला जागतिक पुरवठा साखळीत महत्त्वाचं स्थान मिळवून दिलं। दरवर्षी भारतात साधारण 15 ते 16 कोटी स्मार्टफोनची विक्री होते। 2023 मध्ये सुमारे 15.2 कोटी युनिट्सची विक्री झाली होती। 2024 मध्ये देखील ही विक्री जवळपास याच पातळीवर राहिली, म्हणजे देशांतर्गत बाजार मोठा आणि स्थिर आहे। पण 2026 साठी बाजारात थोडीशी चिंता व्यक्त केली जात आहे। विविध बाजार संशोधन संस्थांच्या अंदाजानुसार 2026 मध्ये भारताच्या स्मार्टफोनमधील विक्रीत 2 ते 4% घट होऊ शकते, म्हणजेच 15 कोटीच्या बाजारात 30 ते 50 लाख युनिट्सची विक्री कमी होण्याची शक्यता आहे। ही संभाव्य घसरण का? यामागे अनेक कारण आहेत। पहिले आणि महत्त्वाचे कारण म्हणजे ग्राहकांचा बदललेला दृष्टिकोन। काही वर्षापूर्वी दर 2 वर्षांनी फोन बदलणे हा ट्रेंड होता, पण आता लोक आपला स्मार्टफोन 3 ते 4 वर्ष सहज वापरत आहेत, कारण आजचे फोन अधिक टिकाऊ, जलद, फीचर समृद्ध आहेत। चांगला कॅमेरा, मोठी बॅटरी, फास्ट चार्जिंग, 5G आणि AI सुविधा, या सर्व गोष्टीमुळे फोन लगेच अपग्रेड करण्याची गरज भासत नाही। दुसरे कारण म्हणजे वाढलेले उत्पादन खर्च। जागतिक स्तरावर मेमरी, चिप, प्रोसेसर आणि इलेक्ट्रॉनिक घटकांच्या किमतीत 10 ते 20% वाढ झाली आहे। याचा थेट परिणाम फोनच्या किमतीवर दिसून येतो। उदाहरणार्थ 15,000 रुपयांना मिळणारा फोन आता 17 ते 18,000 रुपयांपर्यंत पोहोचतो। बजेट आणि मध्यम श्रेणीतील ग्राहकांसाठी ही वाढ महत्त्वाची ठरते, यामुळे अनेक जण खरेदी पुढे ढकलतात। तिसरे मोठे कारण म्हणजे सेकंड हँड आणि रिफर्बिश फोन बाजाराचा विस्तार। ग्राहक आता कमी किमतीत चांगल्या ब्रँडचा वापरलेला फोन घेण्यास तयार आहेत। विशेषतः 10 ते 20 हजाराच्या दरम्यान हा ट्रेड अधिक दिसतो, त्यामुळे नवीन फोनच्या विक्रीवर दबाव येतो। मात्र बाजारात एक वेगळीच हालचाल देखील दिसून येत आहे। 30,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रीमियम स्मार्टफोनची मागणी तुलनेने स्थिर आहे। काही ठिकाणी ती वाढताना देखील दिसून येत आहे, म्हणजेच एकूण युनिट्स कमी झाले तरी महागडे स्मार्टफोन खरेदीचे प्रमाण महागडे फोन जास्त प्रमाणात विकले जात आहे। यामुळे बाजाराचे एकूण मूल्य फारसे घटत नाही। कमी संकेत पण जास्त किमतीत विक्री ही सध्या दिसणारी प्रवृत्ती आहे। भारतासाठी सकारात्मक बाब म्हणजे निर्यात वाढत आहे। 2020 मध्ये जिथे स्मार्टफोनची निर्यात 5 ते 6 अब्ज डॉलर्स होती, ती आता 30 अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचली आहे। यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यात मोठी भर पडत आहे आणि लाखो रोजगार यामुळे निर्माण होत आहे। जागतिक ब्रँडचे फोन आता भारतात तयार होऊन थेट परदेशात जात आहे। सरकारने इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रासाठी 2025 पर्यंत 300 अब्ज डॉलर्स उत्पादन लक्ष ठेवले होते, त्यात स्मार्टफोनचा सर्वात मोठा वाटा होता। यामुळे घरगुती बाजारात 2 ते 4% घट झाली तरी निर्यात उद्योगाला स्थैर्य लाभू शकतं। आता या स्मार्टफोनच्या वाढत्या इकोसिस्टीमचा थेट संबंध जोडला जातो तो डिजिटल पेमेंटशी, कारण जेव्हा स्मार्टफोनची संख्या वाढते तेव्हा डिजिटल व्यवहारांची सवय देखील वाढते। आणि याच पार्श्वभूमीवर पुढची मोठी बातमी पाहूया। भारताच्या डिजिटल पेमेंट बाजारात संभाव्य मोठी एंट्री। भारतातील डिजिटल पेमेंट बाजारात लवकरच मोठी घडामोड दिसू शकते। अमेरिकन तंत्रज्ञान कंपनी ॲपल इंक आपली पेमेंट सेवा ॲपल पे भारतात सुरू करण्याची सक्रिय तयारी करत आहे। उपलब्ध माहितीनुसार 2026च्या मध्यापर्यंत ही सेवा सुरू करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे। सध्या कंपनी देशातील प्रमुख बँका आणि पेमेंट नेटवर्क कंपन्यांशी प्राथमिक स्तरावर चर्चा करत आहे। या चर्चेत ICICI बँक, HDFC बँक, ॲक्सिस बँक यासारख्या मोठ्या खाजगी बँकांचा समावेश आहे।
या बँकांचे क्रेडिट आणि डेबिट कार्ड्सना आयफोनमधील वॉलेटमध्ये जोडून टॅप टू पे सुविधा देण्याची योजना आहे. तसेच विजा आणि मास्टर्स कार्ड यासारख्या आंतरराष्ट्रीय कार्ड नेटवर्क कंपन्यांशी देखील त्यांची चर्चा सुरू आहे. सध्या भारतात ही सेवा अधिकृतपणे उपलब्ध नाही, मात्र जगातील अनेक देशांमध्ये ती यशस्वीपणे कार्यरत आहे. या सुविधेमुळे वापरकर्ते आयफोन आणि स्मार्ट वॉचच्या मदतीने POS या मशीनवर फोन टॅप करून थेट पेमेंट करू शकतात. प्रत्येक व्यवहारासाठी फेस ID किंवा टच IDची पडताळणी केली जाते. यामुळे व्यवहार अधिक सुरक्षित राहतो. कार्ड क्रमांक थेट शेअर न करता टोकनायझेशन तंत्रज्ञान वापरले जाते. मात्र भारतातील डिजिटल पेमेंट क्षेत्र आधीच अत्यंत स्पर्धात्मक आहे. UPI प्रणाली मोठ्या प्रमाणावर वापरली जात आहे. गुगल पे, फोन पे आणि पेटीएम सारख्या ॲप्सनी बाजारपेठात मजबूत स्थान मिळवले आहे. त्यांच्यामुळे नवीन सेवा सुरू करताना मोठी स्पर्धा अपेक्षित आहे. आणि डिजिटल व्यवहारांच्या याच पार्श्वभूमीवर आपण एका संवेदनशील बातमीकडे पाहूया. बँकिंग क्षेत्रातील संभाव्य डेटा लीक प्रकरण. येस बँक वर भारतीय रिझर्व्ह बँकेने लक्ष केंद्रित केले असून बुक माय फॉरेक्स सोबत जारी करण्यात आलेल्या मल्टी करन्सी प्रीपेड फॉरेक्स कार्ड संदर्भात संभाव्य डेटा लीक प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. या प्रकरणात $2,80,000 म्हणजे भारतीय रुपयात 2.3 ते 2.5 कोटी रुपये इतक्या रकमेचे व्यवहार यशस्वीरित्या पूर्ण झाल्याची माहिती आहे. मात्र बँकेच्या प्रणालीने वेळीच कारवाई न करता 688 संशयास्पद व्यवहार नाकारले, ज्यामुळे संभाव्य मोठे नुकसान टळले. ही घटना डिजिटल व्यवहार वाढत असताना सायबर सुरक्षतेचे महत्त्व अधोरेखित करते. ग्राहकांचा विश्वास टिकवण्यासाठी बँका आणि फिनटेक कंपन्यांना अधिक मजबूत सुरक्षा प्रणाली उभारावी लागणार आहे, हे आता नक्की. आता डिजिटल आणि बँकिंग क्षेत्रावरील या हालचालीचा परिणाम गुंतवणूक बाजारावर देखील दिसून येत आहे, कारण आर्थिक वातावरणातील प्रत्येक बदल गुंतवणूकदारांच्या निर्णयावर प्रभाव टाकतो. 26 फेब्रुवारी 2026 रोजी सोने आणि चांदीच्या दरात घसरण नोंदवली गेली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज MCX वर एप्रिल फ्युचर सोन्याचा दर हा 1,60,600 ते 1,60,700 प्रति 10 ग्राम या पातळीवर व्यवहार करत होता. मागील काही सत्रांमध्ये सोन्याने 1.61 लाखांच्या आसपासची विक्रमी पातळी गाठली. आज त्यांनी किंचितशी माघार घेतली. ही घसरण सुमारे 800 ते 1000 रुपये प्रति 10 ग्राम या दरम्यान आहे. चांदीच्या दरात तुलनेने अधिक दबाव पाहायला मिळाला. MCX वर चांदी सुमारे 2,65,000 ते 2,66,000 प्रति किलो दरम्यान व्यवहार करत होती. मागील काही दिवसांच्या तुलनेत 5,500 ते 6,000 इतकी घट आज पाहायला मिळाली. टक्केवारीच्या दृष्टीने पाहता हे जवळपास 2% घसरण नोंदवली गेली. अलीकडेच चांदीने 2,70,000चा टप्पा गाठला होता, त्यामुळे व्यापाराने नफा वसुली सुरू केली. आंतरराष्ट्रीय बाजाराचा देखील यावर परिणाम झाला. डॉलर निर्देशांक मजबूत राहिल्याने आणि अमेरिकन बॉन्ड उत्पादनात वाढ झाल्याने सोन्यावर दबाव निर्माण झाला. जागतिक गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीतून काही प्रमाणात पैसे बाहेर काढताना दिसले. याचा परिणाम देशांतर्गत दरावरही झाला. सराफा बाजारात आज दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर हा 1,60,650 रुपये प्रति 10 ग्राम इतका होता, तर 22 कॅरेट सोन्याचा दर हा 1,47,250 च्या आसपास होता. मुंबईमध्ये 24 कॅरेट सोने 1,60,500 तर 22 कॅरेट सोने 1,47,100 दरम्यान विकले जात होते. चांदीचा दर हा 2,64,000 ते 2,65,000 प्रति किलो दरम्यान होता. तज्ज्ञांच्या मते ही घसरण मोठ्या तेजीच्या पार्श्वभूमीवर आलेली नैसर्गिक विश्रांती आहे. दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी घसरणीच्या बाबतीत टप्प्याटप्प्यामध्ये खरेदी करण्याची रणनीती अवलंबावी. एकदम मोठी गुंतवणूक करण्याऐवजी सिस्टमॅटिक पद्धतीने गुंतवणूक करणे अधिक सुरक्षित ठरते. अल्पकालीन ट्रेडर्ससाठी मात्र ही अस्थिरता वाढू शकते. आता पाहूया शेअर बाजाराची स्थिती. शेअर बाजारात दिवसभर चढ उतार पाहायला मिळाला. सकाळी जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश मिळाल्यानंतर BSE सेन्सेक्स सुमारे 200 ते 250 अंकांनी वाढला. NSE निफ्टी 50 निर्देशांक देखील 25,500च्या आसपास पोहोचला. सुरुवातीच्या बँकिंग आणि IT क्षेत्रात खरेदी दिसून आली, मात्र दुपारनंतर चित्र बदलले. गुंतवणूकदारांनी नफा वसुली सुरू केल्याने निर्देशांक हळूहळू खाली आला. सेन्सेक्समधील सुरुवातीची वाढ आटली आणि तो जवळपास सपाट पातळीवर आला. निफ्टी 25,450च्या खाली घसरला, तर FMCG आणि मीडिया कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्रीचा दबाव दिसून आला. IT क्षेत्राने तुलनेने चांगली कामगिरी केली. टेक महिंद्रा, इन्फोसिस आणि HCL टेक्नॉलॉजी यासारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ नोंदवली गेली. बँकिंग क्षेत्रातही देखील निवडक शेअर्स मजबूत राहिले, ज्यामुळे बाजाराला काही प्रमाणात आधार मिळाला. मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये मिश्र चित्र दिसून आले. काही शेअर्समध्ये तीव्र तेजी तर काहींमध्ये 3 ते 5% घसरण पाहायला मिळाली. यावरून बाजारात सध्या स्टॉक विशिष्ट हालचाली अधिक दिसत आहेत.
सेन्सेक्समध्ये आज 45.52% घट होऊन तो 82,230 वर बंद झाला. तर निफ्टी 50मध्ये 10.35 अंकाची वाढ होऊन तो 25,493 वर बंद झाला. आजच्या बुलेटिनमधील या घडामोडी आपल्याला कशा वाटल्या हे कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील बुलेटिनमध्ये. धन्यवाद.